हाय मित्रांनो, आत्ता आपण घरकुलमधून रेस्क्यू केलेला कॉमन वुल्फ स्नेक. नमस्कार मित्रांनो, परत एकदा स्वागत आहे सर्वांचं आपल्याच यूट्यूब चॅनलमध्ये. आज आपण परत आलो आहे घरकुलमध्ये. काय नाव म्हटलं? सोनू काळे. सोनू काळे. कैलास काळे यांच्या घरी. मण्यार नाही आहे रे, कवड्या आहे. कोणता आहे तो? कवड्या आहे, कवड्या. एवढे थांब एक मिनिट, दार नको बंद साहेब ते चेंदन मित्रांनो. ते एक नॉन वेनमस कॉमन वुल्फ स्नेक आहे. बहुतेक काहीतरी पाल वगैरे खाल्लेली. पकडेल, आडवाच पकडायचं. ती भरली बघा विषारी बिनविषारी. नाही रे, विषारी नाही आहे, बिनविषारी कुठं म्हणला? बिनविषारी साप आहे. बिनविषारी आहे. पाली खाणारा साप हे त्याच्यात बघ. चॉकलेटी कलरचा आणि अंगावर पिवळसर पांढऱ्या रेषा ही सापाची ओळख. पाली खाणारा साप. त्याच्यामुळे नॉर्मली मानवी वस्तीमध्ये टॉयलेट बाथरूमच्या जागी हा साप आढळतो. काय बाथरूम मध्ये गेल्यावर दिसला होता काय करायला? दादा आंघोळीला गेले होते आणि अचानक त्यांना दरवाजावर दिसला असा. हा संडास बाथरूमच्या तिथे राहतोच. नाही तर तुमच्या ज्या वरच्या ज्या खिडक्या आहेत अशा ठिकाणी राहणारा साप आहे. आपल्या घरात ज्या पाली आहेत ते पाली खाण्यासाठी येतो. तू मण्यार म्हणल्यावर माझ्या लक्षात ह्यावेळेस मण्यार नसती, कारण ते कवडा दिसायचं एकदम डार्क काळा रंगाचा असतो. काळा दिसला अगोदर, पण ते जेव्हा तुम्ही आले ते थोडासा अंधारात असल्यामुळे तुम्हाला वाटलं असेल. ते कवडा दिसला त्याच्यावर. त्याच्या अंगावरच्या मण्याच्या अंगावरच्या ज्या रेषा आहेत त्या दुहेरी असतात. 2-2 लाईन असतात पांढऱ्या रंगाच्या. आता ह्याच्या डोक्यावर जी आहे ती पहिली पांढरी रेषा ह्याच्या डोक्यावरच. मण्याची इथून चालू होते. या आधी थोडेसे ठिपके असतात आणि मागे डबल लाईन असतात. काय जसत नसतं ते घ्यायचं नाही. साप सगळेच चावतात, सावत नाही असं नाही. विषारी बिनविषारी वेगवेगळे असतात. हा साप चावल्यावर काय होते. झालाय सक्सेसफुल असं. लवकर त्याला याच्या मानवी वस्तीपासून दूर सोडून दिलं. हे आहेत कैलास काळे काका, जे आंघोळीला गेले होते. काय झालं काका सांगा? दरवाजावर. आता ह्याच्या पुढे काळजी राहू द्या. आणि हा साप दिसला तर ह्याच्यानंतर घाबरू नका. त्याला घाबरण्यासारखं काही नाही. आणि मारू नका साप, कारण ते आपली मदतच करतात सगळे साप. हो नाही, ते तर झालं. चला ठीक आहे, धन्यवाद. हे आहेत राजू आणि ज्यांच्यामुळं आता घरकुलमध्ये जवळपास एक 6-7 साप वाचलेत. ठीक आहे, असंच काळजी घ्या आणि मारू नका सापांना. धन्यवाद. हाय मित्रांनो, आत्ता आपण घरकुलमधून रेस्क्यू केलेला कॉमन वुल्फ स्नेक. मराठी नाव कवड्या, हिंदी नाव कवरियाला. मुख्य खाद्य पाल असल्यामुळे नॉर्मली ज्या व्हेंटिलेशनच्या जागा आहेत, संडास बाथरूमच्या ज्या जागा आहेत अशा ठिकाणी हा साप आढळतो. सकाळीसुद्धा ते कैलास काका आंघोळीसाठी मध्ये गेलेले असताना त्यांना अचानक हा साप दिसला मध्ये. त्यांनी तर मण्यार साप म्हणूनच सांगितलं. सर्वसामान्य माणसांना मण्यार आणि कवड्या सापातला फरक लगेच ओळखू येत नाही. कवड्या जो आहे तो डार्क चॉकलेटी कलरचा आणि अंगावर पिवळसर पांढऱ्या रेषा असतात. आणि मण्यार साप जो आहे तो पूर्ण काळ्या रंगाचा आणि अंगावर दुहेरी पांढऱ्या रेषा असतात. मुख्य फरक असा म्हणता येईल की ह्याचं जे तोंड आहे ते थोडंसं चपटं आणि निमुळतं असतं. आणि जो पहिला पट्टा जो आहे पिवळसर पांढरा तो त्याच्या डोक्यावर असतो, जो मण्यार सापाला नसतो. तो नॉर्मली मण्यारचा मानेच्या मागच्या भागावरनं चालू होतो. ह्या सापाची जी मॅक्सिमम लेंथ आहे ती जवळपास 1.25 ते 1.5 फुटापर्यंत वाढते. हे कुठल्याही सापाचं पिल्लू नाही आहे. हा स्वतःच एक साप आहे आणि मॅक्सिमम लेंथ जी आहे ती 1.5 फुटापर्यंत वाढते. हिंदी नाव कवरियाला. सरळ भिंतीवर चढणारा एकमेव साप. कवड्या. मराठी नाव कवड्या. दिव्यात सोडत
दिला मित्रांनो. या सापाला सोडून याच्या नैसर्गिक अधिवासात म्हणजे मानवी वस्तीपासून दूर. जर व्हिडिओ आवडला, काम जर आवडत असेल तर लाईक करा, अजून सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका. धन्यवाद.